नमस्कार, मी प्रल्हाद सोरणे. आपण पाहतात ओमसाई न्यूज. 14 वर्षांच्या खंडानंतर बजरंगपुरा येथील बारागाड्या उत्सव बजरंगपुरा भागात न होता पोलीस स्टेशनसमोरील भुसावळ रस्त्याने दत्तू सोन्ने या भक्तांकरवी गाड्या ओढण्यात आल्या. 14 वर्षापूर्वी बजरंगपुरा येथे गाड्याखाली एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने उत्सव बंद करण्यात आला होता. बजरंगपुरा भागातील पुरातन काळातील खंडेराव महाराज यांचे जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी या बारागाड्या ओढल्या जातात. मोठ्या उत्साहात व धार्मिक वातावरणात हा भव्य दिव्य सोहळा साजरा केला जातो. डोळ्याचे पारणे फिटेल असा भव्य दिव्य उत्सव बघण्यासाठी पंचक्रोशीतील तसेच शहरातील नागरिकांचा जणू महासागर उसळला होता. जामणी नगर परिषदेच्या वतीने दिवाबत्ती व आरोग्य विभागाचे मोठे सहकार्य लाभले. बारागाड्या उत्सवात शांततेत पार पाडण्यासाठी तसेच कुठलाही अनुचित प्रकार घडू नये व कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी जामनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री मुरलीधर कासार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. हनुमान व्यायाम शाळा आणि बजरंगपुऱ्यातील विविध संघटनांचे कार्यकर्ते आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने दरवर्षाप्रमाणे बारागाड्याचा उत्सव जोराने साजरा करण्यात येत होता. काही कारणास्तव त्यात खंड पडलेला होता. आम्ही तो कार्यक्रम यावर्षी पुन्हा जोमाने सुरू करून सर्व संघटनांचे कार्यकर्ते घराघरातल्या प्रत्येक माणसानं या कार्यक्रमासाठी मेहनत घेतली आणि हा कार्यक्रम आज भुसावळ चौफुलीपासून तर सोना पेट्रोल पंपापर्यंत यशस्वीरित्या पार पडला. सर्व ज्या कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमासाठी मेहनत घेतली, ज्यांनी दिवसरात्र एक केले, त्या सर्वांचे मी तरुण मित्र मंडळ बजरंगपुरा हनुमान व्यायाम शाळेच्या मार्फत सर्वांचे आभार मानतो आणि जय खंडेराव महाराज की जय. बोला खंडेराव महाराज की जय. बोला खंडेराव महाराज की जय. गेल्या 14 वर्षापासून आमच्या बजरंगपुऱ्यातील बारागाड्या ज्या होत्या त्या बंद झालेल्या होत्या. काही कारणाग्रस्त तिथं काही दुःखद घटना झालेली होती. जेव्हा बारागाड्या खाली म्हणजे आमच्या गल्लीतील व्यक्ती होते ते वारले होते, त्याच्यामुळे आम्ही त्या गाड्या 14 वर्षापासून बंद केलेल्या होत्या. आता आमच्या 14 वर्षापासूनची जी परंपरा होती, जी बंद पडलेली होती, ती पुन्हा आम्ही चालू केली आणि ती अतिशय चांगल्या पद्धतीने, अतिशय सुंदर अशा पद्धतीने ती यावर्षी आम्ही चालू केली आणि अतिशय आनंदाने आणि उत्साहाने आमच्या बजरंगपुरा भागातील बारागाड्या या अतिशय उत्साहाने अतिशय चांगल्या पद्धतीने ओढण्यात आल्या. तरी या सर्व कार्यक्रमासाठी आमच्या बजरंगपुऱ्यातील सार्वजनिक मित्रमंडळ व हनुमान व्यायाम शाळा या सर्वांचा त्याच्यामध्ये समाविष्ट होता. सर्वांनी चांगल्या पद्धतीने कार्य केलं आणि ज्या बारागाड्या होत्या त्याचा जो रूट होता तो गेल्या वर्षी आमच्या गल्लीतून सुतार गल्लीपासून ते मरीमाईच्या मंदिरापर्यंत ओढल्या जात होत्या. पण आता आम्ही यावर्षी तो रूट बदलावून सनी त्यावर भुसावळ चौफुलीपासून ते सोना पेट्रोल पंप यापर्यंत आम्ही यावर्षी ओढलेल्या आहेत. आणि यावर्षी आम्ही आता यांची पहिल्या वर्षीची सुरुवात होती, पण आता आम्ही पुढच्या वर्षी याच्यापेक्षा चांगल्या प्रतीने सुरुवात करू आणि
चांगल्या प्रतीने याच्यापेक्षा कशा प्रतीने आम्हाला करता येईल याचा आम्ही विचार करून हे करणार आहे. बजरंगपुरा हनुमान यान शाळा जामनेर यांच्यातर्फे जामनेर शहरामध्ये 12 गाड्याचा प्रोग्राम आयोजित केला गेला होता. अगोदरपासून आमची परंपरा ही कायम होती, परंतु काही अपघातामुळे 14 वर्षानंतर ही परंपरा आम्ही पुन्हा आज सुरू केली आणि अति आनंदाने उत्साहाने आजचा 12 गाड्याचा कार्यक्रम भजनपुऱ्यातील सर्व कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, सामाजिक संघटने सर्व अधिकारी असतील यांच्या संयुक्त संयमाने आजचा हा कार्यक्रम अतिशय उज्ज्वल झाला आणि आजच्या कार्यक्रमाला पूर्ण यश आले.